होय भाऊ, हम्म. गहू काढून घ्या ना राव. तेच सांगत आहे सरपंचाला, पण सरपंच कुठं ऐकत येत राव. पावसा पाण्याचे दिवस आले तोंड म्हणलं. त्या हवामान खात्याने अंदाज सांगितलाय कवा पाऊस येऊ शकतोय. आता एवढा मोठा गहू आहे, हेच जर पाण्याने भिजला तर मी सांगतो ना किती नुकसान होईल. डायरेक्ट कोरडा करायला कामाला येईल ती भिजल्यावर. तसं ते काही म्हणतो. आता त्यांना एक सांगतो, एक तर ते हार्वेस्टर बोला, ते काढून घ्या, नाही तर ते मळणी यंत्र बोला, काहीतरी करा राव. पण ते काय म्हणतात, करून बघू बघू कवा सगळा पावसात भिजल्या हो. नाही नाही, ते असं टाळून उपयोग नाही, ते करायलाच पाहिजे लगेच अर्जंट बेसिक वर करायला त्याला पाहिजे. ते सांगत पण ऐकणार ना ते. आता मी कवर येणार देऊ सांग बरं एकटा. नाही नाही, एवढा गहू वाया गेला म्हणजे मला चपात्या नाही भेटणार खायला, आणि चपात्याशिवाय मला पोट नाही भरत. अरे चाल तो चपात्यासाठीच चाललंय सरपंचाला सांगायचं काम. हा ना, कारण ती भाकरी न भातन बितन पुलाव न आपलं नाही पोट भरत त्याच्यात. चपात्याच ना. चपात्या. बर सांगतो सरपंचाला लवकर गहू काढा म्हणून, हार्वेस्टर आणून घंट्याला चपात्या खायच्या. अर्जंट जा ना, अर्जंट हे सरपंच काय तिकडच चाललोय मी आता, येडा करायला चालतो. हा. हे पावसाचं वातावरण कवा बहिणी कवाही धारा कोसळत्यान. डायरेक्ट गारा सांगितल्यात मोठमोठ्याल्या. गव्हाचं पार चपात्याच होऊन जाते ना आता. चालतंय सरपंचाला सांगतो. हा 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 आईला भाऊ घंटा चपात्या खायचे म्हणतोय. एवढं चांगलं गहू वाया जाईल राव. झोपा झोपा तुम्ही इथं. इकडे माझ्या बात्या लागल्या तर तुम्ही इकडे झोपा काढिता. काय रे बत्त्या लागायला? तिकडं हवामानाचा अंदाज सांगितलाय कवाही गाराचा वाऱ्या वावधानाचा पाऊस येऊ शकतो. हे 15 एकर गवी हे लवकर घरात घालायचं बघा. कुठं ते हार्वेस्टर बघा, नाही तर काहीतरी उपनर बघा, पण त्या गव्हाचं बघा तेवढं. अरे राजा, मी काय गप्प आहे असं वाटतं तुला? मी फोन झालता ते उद्या सकाळी येणार आहे हार्वेस्टर आता इथं निवांत बसले तुम्ही, हार्वेस्टर तुम्ही अजून फोन वाला. लावा. फोन झाला हार्वेस्टर वाल्याला, ते सकाळी येणार आहे. दुसरा जो आहे ना तो फोन उचलीत नाहीये. अहो हे पावसाचा भरोसा नाही सरपंच, कवाही येऊ शकतो त्यो. त्यो याच्या नेवाशाचा येतो ते हार्वेस्टर, ते आलेला आहे का रे यावर्षी? त्याचा आहे नंबर माझ्याकडे. बघा फोन लावून इकडे आलेला असला तर बोला त्याला, 500 वाढून द्या म्हणा, ये अर्जंट बाबा. हॅलो, हा दादा, कुठं आले का आमच्या भागात? चालू आहे का? कधी होईल ते? बरं 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 बरं, मी काय म्हणतो, हा नंबर आहे ना सेव? हां हां, तर आमच्याकडे येता येईल का आज? जरा थोडं अर्जंट आहे, डायरेक्ट असं डे नाईट करून काढून टाकू सगळं. त्यांना नंतर दे ना, इथं आमच्या पार पावसामुळं हे झालंय. एक काम कर, काय काय एकर घेतो तू? 3,000 का? एक काम कर, आमच्याकडून 1,000 रुपये वाढवून तुला 4,000 रुपये एकर देतो. ये लगेच. किती मिनिटात? 15, नक्की 15 मिनिटात. हा, मी वावरात भेटतो. हा चालेल, बाळू बी राहील. हां हां, 15 मिनिटं बरं का? चालेल चालेल. आणि ते 15 मिनिटात आला तर ठीक, नाही तर मी डायरेक्ट मडीच यात्रेला निघून जाईन ना सरपंच. मडीला बिडीला जाऊ नको, येईलच तो आणि करून घे तेवढं मग. हा, चालेल. त्याला आला की एकदा नाईटला सोडूच नको त्याला. त्याला एकदा वावरात घातला का मोकळा झालो हा, मी. त्याला म्हणा तुला काय लागतं सगळं आतल्या आत देतो. त्याची सगळी सोय करतो, हा. काळजीच नका हा, करू. हा, जा लवकर जा. गाडी ग्रामपंचायतच्या समोर लावलेली आहे. हा, मी ग्रामपंचायतीपाशी चाललोय, गाडी घेतो आणि तुमच्याकडेच येतो. हा, लगेच येतो. ओ बाळ भाऊ, अरे कुठं? रानात चाललोय, तंबाखू खायला टाइम नाही मला, जाऊ दे. अहो, मी काय म्हणतो, तेच माझं महत्वाचं काम आहे. मग इकडं थोडस पुढी काढीचा विषय द्या. तंबाखू खायला टाइम नाही, ते आता हार्वेस्टर वावरात येऊन राहिलेलं आहे. सरपंचाने आताच फोन करून सांगितलंय गहू काढायचा आहे सरपंचाचा. हार्वेस्टर आले हा, वावरात येऊन राहिलं, 15 मिनिटात येतं म्हणलं, म्हणून तुम्ही वावरात चाललोय पुढं. आणि किती रुपये देतो मग तुम्हाला? आता सरपंचानी फोन केला, सरपंचानी ठरलंय 500 काहीतरी वाढून दिले, तर सरपंचानी एक 15 मिनिटात येणार आहे. तर मी वावरात जाऊन काट्या बिट्या काढून त्याला वाट करतो नाचायला. पण मग चेअरमॅनने वाढून नसते दिले का? अरे मग आता सरपंचानी फोन केला, ते झालं त्यांचं फायनल. ते काय येऊन राहिलं, मी त्याच्यामुळे चाललोय पुढं. शाळेला आता गोळच झाला राव. चल जाऊ का, मला टाइम नाही आता. मग पुढे काढे नाही काय पुढे नाही काढी नाही आता. हार्वेस्टर जाने क्या बात है नाही. तुम्ही असे गाणे म्हणत बसले. ओ चेअरमन साहेब, एवढं निवांत गाणे म्हणत बसले, पण माझं एक म्हणणं असं आहे, माहिती का? बोल ना. चिंगूस माणसं आहे तुम्ही, चिंगूस माणसं. का बरं चिंगूस? तुमचा गहू काढला का तुम्ही? अरे ती हार्वेस्टर भेटाना ना आपल्याला, म्हणून राहिलाय. म्हणूनच सांगतो ना मग मी, हार्वेस्टर का भेटाना? बाजारात भाव काय चालू आहे?
तुम्ही समोरच्याला ऑफर काय करताय मग त्याच्यामुळे तुम्हाला चिंगूस काय म्हणतो भाव चालू आहे? पैसे तुमच्या हातातून सुटत नाही काही नाही 3000 रुपये एकराने चालू आहे चालू आहे ना आता एवढा भाव माहिती ना तुम्हाला सरपंचांनी 4000 रुपये देऊन बोलवलाय काय बोलतो हार्वेस्टर हा 4000 रुपये दिले तेच सांगतो तुम्हाला सरपंचाची का चालू आहे का? सरपंचांसारखे पैसे आहेत ना तुम्ही असे आहेत ना वाटायला शिका म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे हार्वेस्टर वाल्याची रांग लागन 3-3 हजार रुपयाला आडून बघितल्यावरती सीझन चालू आहे त्यांना बी बाकीच्यांकडे काम आहे जो पैसे वाढून देईन ते त्याच्याकडे जाणार ना कुठे आहे तो म्हणजे कुठला आहे तो कुठला माहिती नेवाशा साईडचा आहे माझ्याकडे नंबर आहे अरे ते मागच्या वेळेस तर नेवाश साईडचा ना तो हा मागच्या वेळेस तर होता आपल्याकडे इकडे बघा सीझन आहे आता तुमच्याकडे नंबर आहे का नाही तर नंबरवर लावा फोन आहे माझ्याकडे नंबर आहे फोन लावा काय तर काय बोला हालत असेल त्याचे वाढून नाही तर अय. आपल्या भाऊ राहत चेअरमन बोलतोय तुला सांगितलं होतं ना तिकडे आपल्याकडे ये म्हणून आज सरपंचाने दिले 1000 वाढून म्हणून झाला का तिकडे तोंड करून 500 वाढून घे सरपंचाचे 4 आहेत ना 4.5 कुठे वरच्या रानात आहे काय लगेच बांधवून खाली उतरण त्या पांदिनी आपल्या रानाची इकडं हा 10 एकर आहे लगेच सुरू आहे हा हा ठेव आता निघला ना लगेच बंद काम तिथलं हा बघ सरपंचाचे एकदम आपण बी पैसाच वाढला व्हेरी गुड आता कसं काम झालं की नाही तुमची तक चालली होती एवढ्या वेळेस वन चालली उन्हा तानाची झालं ना काम पैसे पैसे ज्या दिले का लगेच आपल्या वावरात पैसे तर सोडायचे आपल्याकडे अडबप आहे चेअरमन साहेब बरं. झालं ना पण तुमचं झालं, काम काम झालं. चेअरमन खुश नेता खुश तर कार्यकर्ते खुश येऊ का चल बिंदास हा मग ते शिंदे मामा तेवढी कुल्फी खाल्ली असती 15-20 रुपये ऑनलाईन पाठवा तिथे गेलं नाही नाव सांगतो चेअरमनचं नाव सांग तिथं तुला काय 2 कुल्प्या खायचे तर खाय सांग फक्त काय नाव. विषय नाही एखादी लस्सी बी तर जास्त नाही हा. गणगण काय गणगण आहे अरे लय मोठा गोल झाला राव काय झालं ते वावरात हार्वेस्टर येणार होतं हा सरपंच मला म्हणले जाय 15 मिनिटात येईन तिथं जाऊन बसलो तास झाला 2 तास झाले नंतर मला कळालं की हार्वेस्टर चेअरमननी त्यांच्या वावरात ओळून घेतलंय 500 रुपये एक्स्ट्रा देऊन आणि मी बसलो तिथं वाट बघत आणि तुम्ही काय वेळेला ठरवलं होतं काय सरपंचाने ठरवलं होतं फक्त 500 रुपये जास्त दिलेत चेअरमननी त्या हार्वेस्टर वाल्याला आणि तासामाग घेऊन गेले तिकडं अहो मग आपलं घेऊन नाही निघायचं का आता काय घाव निघन पाऊस पडला ना भाऊ भाऊ लय बोल आता चपात्या पाऊस- नाही भेटायचा आता पाऊस नाही ते हवामान खात्याने सांगितलं संध्याकाळी गारान पाऊस वादळ संघाचे आहे आता 15 एकर गहू एक असा झोपणार आहे सरपंचाचा नाही नाही बाळू भाऊ मी एक आयडिया देतो काय करशील का तू लगेच कानकर इकडं आईला जमन 100% जमलं. चाललो मग मी असाच जातो माग सुजाता बाई अहो एवढं टेन्शन घेत असतं ते चेअरमन असते येऊ द्या ना पाऊस तुमचा गहू नाही भिजला म्हणजे वासना चेअरमन असली एवढी तळतळ करू नका अहो काय हार्वेस्टर चला लगेच उद्या तुमच्या नावावरच एक हार्वेस्टर घेऊन देतो अख्ख्या गावाचा गहू गाडीत बसा हा आमच्या मळ्यात आलंय ते देऊ का लगेच तुमच्याकडे पाठवून दिलं आमचं गहू नंतर काढू आम्ही तुमच्या मळ्यातला अगोदर गहू काढून घ्या आता लय हसायला आलं बाबा ना म्हणजे मनासारखं झाल्यावर हसायला येतं वा 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 तुम्ही खुश म्हणजे आम्ही खुश परत एकदा वा वा तुमचं असं हसणं ऐकलं म्हणजे आम्हाला एकदम काळजात असं आमच्या थंडगार होत बरं 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 ठीक आहे चालतंय हा हा ठेवा लगेच पाठवून देतो बर ओके बाई खुश झाल्या म्हणजे बाई म्हणल्यावर हार्वेस्टर वाल्याला फोन लावा लागन हा हार्वेस्टर वाले मामा आहेत काय हा चेअरमन बोलतोय हा आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या मळ्यात आहे आता एक काम करायचं तिथून डाव्या हाताने खाली वळायचं आणि पलीकडे एक सुंदर मळा आहे बघा हा हा तिथं गहू आहे ते गहू काढायचं तुम्ही जास्त बोलायचं नाही तुम्हाला पैसे भेटले म्हणजे बस ना ह्या मळ्यात काय त्या मळ्यात काय मजुरी भेटली म्हणजे ज्यादा वाटवाट करायची नाही सांगितलं तेवढं काम करायचं हा तसा तो मळा आमचाच आहे हा ठीक आहे लगेच तिथं व्हायचं आमचं राहिलंय ना अर्ध तसंच राहू द्यायचं आमची मर्जी आम्हाला नाही काढायचं गहू आत्ताच उद्या काढायचं काय म्हणणं आहे तुमचं आणि जा त्या मळ्यातलं काढून घ्या आणि ते झाल्यानंतर आमच्या मळ्यात यायचं मग उरले तुम्हाला पैसे भेटतील
हा लगेच निघायचं. ठीक आहे ठीक आहे. हा अरे असं बोलल्याशिवाय हार्वेस्टरवाला बी पुढे जात नाही. आता बाई खुश व्हायला पाहिजे. सरपंच वरल्या मळ्यातलं ओके, झालं सगळं. आता धाकट्या मळ्यात चालू आहे. अरे पण पाऊस आलता ना. पोते टाचिले हा. ट्रॅक्टर मध्ये टाकले आणि ट्रॅक्टर बाहेर काढून हार्वेस्टर खाल्ल्या मळ्यात धाकट्या मळ्यात नेलं ना. हा. आणि मग पाता पाऊस पडला तिथं. आपलं सगळं घरी गेले, आता धाकट्या मळ्यात चालू आहे. मग त्या खालच्या धाकटा मळा आहे तिथं नाही पाऊस. सेम नाही तिथं, वरच्याच थोरल्या मळ्यात पाऊस चालू होता. बरं झालं भाऊ वाचलं. किती पोते झाले. वरचे हे 100 पोते झाले तर. बरं आणि आता खाली चालू आहे. बरं खाली होईन, खाली जास्त होईन. हा. पण बरं झालं पाऊस नाही आला तिकडे खाली. आणि जिथं आला तिथं आपला गहू आधीच झाला होता. सगळा पॅक करून घरी दिलाय. बरं झालं भाऊ, देव पावला. तो हार्वेस्टर वाला आला ते बरं झालं. आता खाली चाललाय, त्याला ते राजमान्याचे 2-3 पुढे घेऊन जातो त्याला. बरं त्याला आपली जरा चव देतो. चालतंय. आणि ते पण हार्वेस्टर वाला डायरेक्ट आला असं काय नाही ना काही त्याला. काहीच नाही नाही ना. चल म्हणलं सरपंचाच्या वावरात, तर लगेच वळून आला देऊ. बरं झालं, चला येऊ का मग? हा तेच खालचं बघा. हा. मळ्यात जावं लागन, काम राहिलेत. आता बाई बोला बाई, झाला का गहू तुमचा? काय अहो अहो ऐका ना तुम्ही. अहो ऐकून तर घ्या ना. गहू भिजला. अहो काल मी तुमच्याकडे चांगलं हार्वेस्टर पाठवलंय. अहो काय बोलता तुम्ही? हार्वेस्टर तुमच्या शेतात आलं नाही, होऊ शकत नाही. असं अख्खा गहू उभाची तसं भिजलाय सगळा. अरे इकडं आमचा गहू भिजला, तिकडं तुमचा गहू भिजला, मग हार्वेस्टर गेलं कुठं? अहो तुम्ही रागावू नका राव. आता कुठं गेलं काय आता मला माहिती आहे, तुम्हाला माहित नाही. आम्ही फोन लावतो त्याला. तुम्ही रागावू नका, आपण दुसरा हार्वेस्टर. अहो केला बा फोन कट. यांना बी लगेच राग येतो. याला ते सगळं खरं झालं, पण हार्वेस्टर गेलं कोणाच्या रानात? अरे याला घोडा लावा लागेल हार्वेस्टरवाल्याला. हा अय तुला सांगितलेलं कळलं नाही का रे? तुला सांगितलं होतं ना त्या खालच्या मळ्यात जाय म्हणून. कुठे गेला तू? काय ते सुजाता शिंदेच्या मळ्यात? अहो त्याच्या मळ्यात गेलाच नाही तू. त्यांचा नवरा, अरे त्यांचा नवरा तिकडे मुंबईला आहे. कसा होता? पायजामा शर्ट, टोपी आणि गळ्यात निळी मफलर. अरे आता तो बरं ठीक तू ठेव. चायला या बाळ्याने कुटाणा केलेला दिसतोय सगळा. ह्या बाळ्याने नेला सरपंचाच्या याच्यात. आता बाळ्याला सोडित नाही. बाळ्याला ट्रॅक्टर त्याच्या अंगावर घालीत. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.